नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट आलेले आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारमार्फत 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याचे सांगितले होते. 31 डिसेंबर ही तारीख ई-केवायसी करण्याची लास्ट तारीख आहे. हे तुम्हा सर्वांना माहीत आहेच. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचे ई-केवायसी करताना काही चुका झाल्या आहेत. परंतु आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण आता लाडकी बहीण योजनेविषयी सरकारने एक नवीन ऑप्शन एडिट म्हणून दिलेला आहे. या एडिट ऑप्शनद्वारे तुम्ही तुमची झालेली चूक सुधारू शकता. आणि ही चूक कशी सुधारायची याविषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत, जसे की ज्या लाडक्या बहिणींना वडील नाहीत किंवा पती नाहीत, तसेच ज्या लाडक्या बहिणी विधवा आहेत, त्यांच्यासाठी पण नवीन ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनद्वारे कशा प्रकारे ई-केवायसी करायची, तसेच ही ई-केवायसी नवीन कशी आहे, या सर्व प्रकारची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका. ही ई-केवायसी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत करायची आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर एडिट म्हणून ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली जो कॅप्चा दिला जाईल तो आहे तसा बघून तुम्हाला पूर्ण करायचा आहे. यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तो म्हणजे मी सहमत आहे. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून OTP पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP येईल. तो OTP तुम्हाला तिथे आहे असा टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला नवीन एक ऑप्शन दिसेल, तो म्हणजे विवाहित किंवा अविवाहित. तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहित या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि जर अविवाहित असाल तर अविवाहित या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर पुढचा जो ऑप्शन असणार आहे तो म्हणजे तुमचे वडील हयात असतील तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आणि जर तुमचे वडिलांचा मृत्यू झाला असेल तर वडिलांचे निधन झाले या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला सर्वात खाली एक नोटीस दिली जाईल, ती म्हणजे जर तुमचे वडील किंवा पती हयात नसतील तर त्याचे सर्टिफिकेट तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे आहे. जर तुम्ही हे सर्टिफिकेट जमा केले नाहीत तर तुमची ई-केवायसी करून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सर्टिफिकेट तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे आहे, तरच तुमची ई-केवायसी पूर्ण होणार आहे. आणि सर्वात शेवटी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुमची ही नवीन ई-केवायसी पूर्ण होणार आहे. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना शेअर करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी पुन्हा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.